बेसनाच्या लाडूसाठी चणा डाळ मंद आचेवर हलकासा रंग येईपर्यंत 10 ते 15 मिनिटं भाजून रेग्युलर बेसनापेक्षा थोडी जाडसर दळायची, म्हणजे लाडू टाळूला चिकटत नाहीत। नमस्कार। तर दिवाळी स्पेशल माझ्या आईच्या हातची शंकरपाळी आणि चिवड्याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे। दिवाळी म्हटलं तर चिवड्यामध्ये बेसनाचा लाडू तर हवाच। तर चला आज आपण बघणार आहोत खमंग बेसनाचे लाडूची रेसिपी। तर चला आता आपण सुरुवात करूया। बेसनाच्या लाडूसाठी मी इथे 6 कप खमंग चणा डाळ भाजून घेतलेलं बारीक पीठ घेतलं आहे। 6 वाटी बेसनासाठी आपण इथे 3 वाटी पिठी साखर घ्यायची आहे आणि साधारण 1.5 किंवा 2 वाटी साजूक तूप घ्यायचं आहे। लाडूला लावण्यासाठी तुकडा काजू घ्यायचा आहे, बारीक मनुका घ्यायचा आहे आणि थोडीशी वेलची पावडर घ्यायची। बेसनाच्या लाडूसाठी लागणारे सर्व साहित्य आपण बघू शकता, जे काही आपण प्रमाण घेतलं आहे ते। सर्वात प्रथम एक खोलगट कढई घ्यायची, जेणेकरून आपल्याला बेसन भाजता येईल। इथे मी 4 चमचे वितळवलेलं साजूक तूप घेतलेलं आहे। आता थोडं थोडं करून मी हे बेसन आहे हे तुपामध्ये भाजण्यासाठी टाकत आहे। थोडं शिल्लक मी ठेवतेय। आता हे छान भाजून घ्यायचं। शिल्लक राहिलेलं बेसन सुद्धा मी इथे घालून घेते। शिल्लक राहिलेलं तूप हे आपण थोडं थोडं घालून घेऊया। एकदा सगळं तूप नाही घालायचं। बेसन भाजताना गॅस मंद आचेवर ठेवायचा, नाहीतर ते करपतं। हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे। तरी साधारण 25 ते 30 मिनिटं आपल्याला लागतात हे मिश्रण भाजण्यासाठी। बघू शकता आता छान तूप सुटलेलं आहे। बेसनाचा छान सुगंध येईपर्यंत आपण हे बेसन भाजून घ्यायचं आहे। सारखं हे बेसन आपण ढवळत राहायचं, जेणेकरून ते खाली लागणार नाही। 25 ते 30 मिनिटं झाल्यावरती तुम्ही हा रंग बघू शकता, हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। बेसन खमंग भाजणं अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे लाडूची चव आणि सुगंध अप्रतिम लागतो। आता हे जे बेसन आहे ते रवाळ झालेलं आहे, बघू शकता। मग आपण समजायचं की बेसन छान भाजलेलं आहे। आता गॅस बंद करून हे मिश्रण एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं। बघू शकता करपलेलं नाही आहे, बेसन छान भाजलेलं आहे। आता हे मिश्रण थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं। थंड म्हणजे कोमट होण्यासाठी ठेवायचं। बघू शकता पण 10 मिनिटं ठेवलं होतं, त्याची थिकनेस सुद्धा आता बघू शकता तुम्ही। जास्तही पातळ झालेलं नाही आहे। आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घ्यायची आहे। आता छान आपण हलवून घ्यायचं आहे हे। आता हे छान एकजीव करून घेऊया। मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण जी 3 वाटी पिठी साखर घेतलेली आहे ती सर्व आता आपण ह्या मिश्रणामध्ये ऍड करणार आहोत। थोडी थोडी करून पिठी साखर घालून घ्यायची। आता हे मिश्रण हाताने किंवा पळीने छान मिक्स करून घ्यायचं। हाताने हे मिश्रण छान एकजीव होतं। आता आपण हे पटकन हाताने मिश्रण आहे हे एकजीव करून घेऊया। हाताला सोसवेल इतकंच कोमट झाल्यावरती हे मिश्रण आपण हाताने मिक्स करणार आहोत, नाहीतर बेसन हाताला चिकटून हात भाजण्याची शक्यता असते। बघू शकता हे छान मिक्स झालेलं आहे। आता हे मिश्रण कोमट असतानाच आपण याचे लाडू वळून घ्यायचे। थोडंसं हाताला तूप लावायचं आणि लाडू वळून घ्यायचे।
अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे। आपण तूप वरून आपल्याला जर लागेल तर आपण घालू शकतो, एकदम तूप नाही घालायचं। आपण आपल्या आवडीनुसार काजू किंवा मनुके लावू शकतो। छान लाडू वळून झालेले आहेत, बघू शकता। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।